ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम असतानाच दुसरीकडे राज्य सरकारने सुद्धा मवाळपणे वागणार नसल्याचं स्पष्ट केलंय। सरकारच्या याच भूमिकेविरोधात आता जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले। त्यामुळे जरांगे विरुद्ध सत्ताधारी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय। महाजनांचं आव्हान, जरांगेंचे बाण। महाजनांनी मला चॅलेंज देऊ नये, जरांगेंनी पुन्हा महाजनांना डिवचलं। सत्ताधाऱ्यांचाही जरांगेंवर पलटवार। मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेलं आंदोलन अखेर स्थगित केलंय। पण जरांगे आणि भाजपमध्ये सुरू झालेला वाद मात्र काही थांबायचं नाव घेत नाहीये। जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांविरोधात रणशिंग फुंकल्यानं भाजपनंही आता जशास तशी उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे। बुधवारी गिरीश महाजनांनी जरांगेंवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं। आम्ही खूप लाड केले त्यांचे, पण त्यांना असं वाटायला लागलं मी म्हणजे हा महाराष्ट्राचा राजाच झालेलो आहे, मी म्हणेल तीच पूर्व दिशा, याला देऊन टाका, त्याला देऊन टाका, हे निर्णय करून टाका, ते करा, नाही तर तुमचा सत्यानाश, तुला संपवून टाकतो। मोदी कसे येतात, मोदी म्हणजे एकरी भाषेत तो कसा आहे तो मी बघतो, तो अमित शहा कसा आहे तो बघतो, म्हणजे हे काही बोलणं आहे। पण आता महाजनांच्या या टीकेवर जरांगेंनीही उत्तर दिलंय। मला चॅलेंज देऊ नका असं म्हणत जरांगेंनीच महाजनांना चॅलेंज केलंय। तसंच 10% आरक्षण घेऊ, पण ते ओबीसी प्रवर्गातूनच मिळावं यावर जरांगे ठाम आहे। मराठा समाज आता मागास सिद्ध झालाय। 10% मागास सिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यावं लागते। तर आता हे माझ्या विरोधात मराठ्यांचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीसकडे जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला, हे 10% आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे। मला बोलायला लावू नका, उगाच चाललंय तर चालू द्या, ती गुतवायची तयारी आहे तुमची, त्याच्यावर फोकस राहू द्या तुमचा। कोण कोण गुत्तय ना, त्याच्यात किती मंत्री बी जाते गुत्तेत ना, तेही कळन। जरांगेंच्या या आव्हानानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी मैदानात आले। खरं तर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण दिलंय, पण यानंतरही जरांगे ओबीसी आरक्षणावर आणि सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर ठाम आहे। परत एवढ्यावरच थांबले नाहीयेत, जरांगेंनी आता थेटपणे फडणवीसांनाही लक्ष करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे जरांगे आणि सत्ताधाऱ्यांमधील हा संघर्ष पुढचे काही दिवस तरी असाच सुरू राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।